बनला तर आता आपण कोल्हापूरला निघतो. इनोवा बघू आपण कसं इनोवा घेऊन जायची, क्रेटा घेऊन जायची. दोघांपैकी कोणतरी गाडी घेऊन जाऊ आपण. बघूयात तिकडे जाऊन. आता ही गाडी ती क्रेटा घेऊन गेलो तर ही गाडी पार्किंगमध्ये लावायच, नाही तर क्रेटा तिथं ठेवूया. निघतोय मी आता. आपला टाईम झालेला आहे 12 वाजून 1 मिनिट. निघूयात आता आपण. गरमी तर एवढी, गरमीने पूर्ण वाट लावलेली आहे. थोडा बाहेर गेलो का पूर्ण गरम होतं पूर्ण. पॅकिंग डन. कोण आता येतं ते पण आपलं काही फिक्स नाही. बघूया कोण कोण येतोय. 2च जण आतापर्यंत फिक्स आहेत. बघूया या आता काय होतं नक्की. एकतर इथं गाडी आपण पार्क करू, इथं पण काय प्रॉब्लेम नाही आपला. नाहीतर मग पार्किंगमध्ये लावू. दोघांपैकी एक कुठेतरी करू आपण. पहिले आता हे पण टाकायचं राहिलं, हे पण आतमध्ये टाकून घेऊ पॅकिंगमध्ये. इन्स्टंट पॅकिंग केली आपण. ही गाडी ठेवूया तिथं. आपण क्रेटा घेऊन चाललेलो आहे. आपण बॅग पहिले ठेवूया. क्रेटा घेऊन चाललो आहे आपण. पहिले बॅग ठेवू आपली. पण आलेलो आपण नेरळच्या इथे. गाडी लावून इथे ज्यूस पित होतो आपण. नेरळपर्यंत आलोय आता. नेरळपासून 330 किलोमीटर कोल्हापूर आहे. तर आता बघूयात आपण किती वाजेपर्यंत कोल्हापूरला पोहोचतो. आपण खालापूरवरून चाललेलो आहे. आता खालापूरच्या टोलच्या इथे आपण पोहोचलोय. आता नवीन मिसिंग लिंक झालेली आहे. तो टनल आलेला आहे आपल्याला. या टनल मधून क्रॉस केल्यावरती मिसिंग लिंक चालू होते. आता आपण पुण्यापर्यंत आलेलो आहे. आता हा एक्सप्रेस आपल्याला इथून उतरून दुसऱ्या रोडने जायला लागेल. 100-200 किलोमीटर कव्हर केलेत आता आपण. आता मी गाडी चालवतो. हो, आता आपण पुण्यापर्यंत पोहोचलोय. कार इथं पार्क केलेली आपण. आपल्याला आता इथं मॅगडीला जाऊ आपण. इथं मिल खाल्ल्यानंतर मग पुढचा प्रवास करू. आठ वाजायला आलेत. आता आपल्याला 12 किलोमीटर दाखवते अजून. आणि करंट ट्रिप 193.19.8चा ॲव्हरेज दिलं आहे. आता पोचलोय. अराईव्ड 8:50ला. आणि बघा तुम्ही गाडीने 19.2चा ॲव्हरेज. 205 किलोमीटर चालले. हॉटेल घेतलं आपण इथं पार्क.
आता आपण रिटर्न आलेलो आहे.